ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुभेदारांच्या घरी सर्वच जण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तर आता कल्पना ताई म्हणू लागतात, ते दोघे नाहीत तर किती मोकळं मोकळं वाटते ना. तर अस्मिता म्हणते, नाही तर काय, ते दोघे असं ना की ते धिंगाणा आणि गोंधळ असायचा घरात. आणि ते मैना काकू, त्या तर असा काही नाश्ता करायच्या की दुष्काळातून आल्यासारखं अगदी बका 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 खायच्या. खरं तर कोणाच्या खाण्यावरून बोलायचं नसतं, परंतु त्या मैना काकू 4 जणांच खाऊ घ्यायचं आणि म्हणायचे, मी एवढं पूर्वी ना असं म्हणत खायचे. असं म्हणत आता अस्मिताला खूप किळसवाणी वाटत असतं. तर आता पूर्णाजी म्हणू लागतात, पुढे अस्मिता, आता तो विषय इथेच बंद. तर आता अर्जुन म्हणू लागतो, हो ना, आता अस्मिताई, हा विषय तू काढायचाही नाही, कारण आता तू निगेटिव्ह नाही तर फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. तर पूर्णाजी म्हणतात, अस्मिता, अगं तू सकाळी थोडी चालून आली आहेस ना. आता मात्र अस्मिता शांतच होते. तर पूर्णाजी म्हणतात, थोड्या वेळाने विन्या येईल आणि तुला योगा शिकवेल. अस्मिता म्हणते, काय ती आज येणार आहे? मी तर तुम्हाला उद्यापासून तिला बोलवायला सांगितलं होतं. पूर्णाजी म्हणतात, मग आज आली तर काही प्रॉब्लेम आहे का? तर आता अस्मिता म्हणते की हो, आज मला माझ्या मैत्रिणीसोबत थोडा बाहेर जायचं आहे, कारण आज मी माझ्या मैत्रिणीसोबत लंच प्लॅन केला आहे आणि म्हणूनच मला बाहेर जायचं. तर कल्पना ताई म्हणतात, काय अगं अस्मिता, मी तुला सांगितलं आहे ना, प्लीज बाहेरच काहीही खाऊ नकोस, तुझ्या तब्येतीला ते योग्य नाही आहे. अस्मिता म्हणते, नाही अगं, ते हॉटेल खरंच खूप छान आहे. आम्ही जे रेस्टॉरंट निवडलं आहे ना ते थोडं लांब आहे, परंतु तिथलं जेवण म्हणजे अगदी घरच्यासारखं असतं, घरचा आस्वाद असतो आणि म्हणूनच आम्ही त्याच रेस्टॉरंटला जाणार आहोत. तर पूर्णा आजी म्हणतात, जर घरचंच जेवण आहे तर मग रेस्टॉरंटमध्ये जायची काय गरज आहे? घरीच जाऊ शकतेस, तू तुझ्या मैत्रिणींही ही बोलू शकतेस जेवणासाठी. तर त्याचवेळी आता सायली म्हणू लागते, हो ना, तुम्हाला जे काही हवंय ते मला सांगा, सगळे काही पदार्थ मी घरीच बनवेन. तर आता अस्मिता म्हणते, असं काय करताय तुम्ही? तुम्हा सगळ्यांना मला आनंदात पाहायचं आहे ना. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद जर तुम्हाला पाहायचा असेल तर मला जे हवंय ते प्लीज करू द्या ना. आजच्या आउटिंग माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं आहे. आज आम्ही खरंच खूप मज्जा मस्ती करणार आहोत, त्यामुळे मला प्लीज बाहेर जाऊ द्या. तर अर्जुन म्हणतो, काही झालं तरी हिला बाहेरच खायचंच आहे. त्यामुळे तिने आता कितीही हट्ट केला, कितीही तुम्ही नकार देण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ती काही बाहेर जायची थांबणार नाही. मला तरी असं वाटते की हिचं बाळ ज्यावेळी बाहेर येईल ना, त्यावेळी मात्र ते जगातील सगळ्यात पहिलं जे काही मागेल ते बाहेरच खांच मागेल. असं म्हणत आता अर्जुन थोडा अस्मिताला चिडवतो. तर अस्मिता थोडी चिडते आणि पूर्णाजींना म्हणू लागते, आजी, अग बघ ना कसं चिडवतोय. तर आता सर्वच जण खूप हसत खेळत नाश्ता करत असतात. खूप आनंदाचं वातावरण असतं. आता त्याचवेळी त्या ठिकाणी अश्विन येतो. अश्विन आल्यानंतर सर्वजण शांत होतात. आता अश्विन कोणाशी काही न बोलता स्वतःसाठी पाणी घेतो आणि पाणी पिऊन झाल्यानंतर तो आता क्लिनिकसाठी निघत असतो. परंतु त्याचवेळी सायली अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी, तुमच्यासाठी नाश्ता असं म्हणत त्याच्यासाठी प्लेट देत असते. परंतु त्याचवेळी अश्विन प्रश्न करत आता सायलीला विचारतो, हा नाश्ता तन्वीने बनवला आहे का? कारण जर तन्वीने बनवला असेल तर तो नाश्ता मी खाऊ शकतो ना, कारण हा नाश्ता खाणं हे तुमच्या नियमातच बसत नाही. आता अश्विनचं हे बोलणं ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. तर कल्पनाताई म्हणू लागतात, अश्विन, हा नियम अरे तुझ्यासाठी नाही आहे. तर अश्विन म्हणतो, पण माझ्या बायकोसाठी तर आहेस ना. जर माझ्या बायकोसाठी असा नियम असेल तर तो मलाही लागू पडतो आणि मलाही त्या नियमाचं काटेकोरपणे पालन तर करावाच लागेल. त्या बिचारीला या घरात काही सुखाने खात खाता येत नाही, कारण तुमच्या सगळ्यांचे नियम तिच्या डोक्यावर
अगदी टांगत्या तलवारी सारखे आहेत. मग जर माझ्या बायकोलाच तिच्या मनाप्रमाणे खाता येत नसेल तर मी सुद्धा तुमच्या या नियमाचं पालन करायलाच हो. असं म्हणताच सर्वांनाच खूप वाईट वाटतं. अश्विन कोणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. आता अश्विन काही न बोलता आपल्या कामासाठी निघून जातो. आता अश्विनची ही अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटतं. पूर्णाजी म्हणू लागतात, अश्विनला का कळत नाहीये ते तन्वी आमच्या नियमाचं पालन करते, कारण तिला स्वयंपाक घरात जायचंच नाहीये, तिला स्वयंपाक करायचाच नाहीये. तर कल्पनाताई म्हणतात, हो ना, परंतु या सगळ्यामुळे बिचारा अश्विन मात्र नेहमीच बाहेरच खाणं खात असतो आणि त्यात नवीला मात्र त्याचा काहीच फरक पडत नाही. ती फक्त रूममध्ये लोळत असते. आताही तेच करत असेल, लोळत पडली असेल आणि अजूनही काही रूमच्या बाहेर आलेली नाहीये. तर आता त्याच वेळी विमलताई म्हणू लागतात, नाही वहिनी, तन्वी ताई तर सकाळीच बाहेर गेल्या आहेत, अजूनही त्या आल्याच नाहीयेत. तर सायली म्हणते, राहू देत विमलताई, नकारात्मक विचार नको, आणि अशा व्यक्तींचा आपण विचारही नाही करायचा, कारण घरात सर्वांनी पॉझिटिव्ह राहायचं हे तर आपलं ठरलंच आहे ना. तर कल्पनाताई म्हणतात की हो, आता सर्वजण खुश असतात आणि नाश्ता करत असतात. तर आता अर्जुन म्हणतो, चल बायको, माझा नाश्ता तर करून झालाय, आता मी निघतो, थोड्या वेळातच तुला फोन करेन. तर आता अर्जुनचं हे वाक्य ऐकल्यानंतर अस्मिता अर्जुनला चिडवत म्हणते, अग्ग बाई, म्हणजे तू थेट 15 ते 20 मिनिटानंतर सायलीला फोन करणार आहेस का? म्हणजे 15 ते 20 मिनिट तू श्वास घेतल्याशिवाय राहू शकतोस का अर्जुन? अरे तू सायली शिवाय कसा काय राहू शकतोस? सायलीला फोनच नाही केला तर तू श्वास घेशील का? तर अर्जुन म्हणतो, अस्मिताई. तर पूर्णाजी म्हणतात, अगं अस्मिता, असं काय करतेस? त्याला जर सायलीची आठवण आली तर तो सायलीचा फोटो मोबाईलमध्ये पाहिलच. तर आता कल्पनाताई म्हणतात, अर्जुन, अरे तुझ्या वॉलपेपरला सायलीचाच फोटो असेल ना? अर्जुन म्हणतो, मम्मा ग, तू सुद्धा. आता सर्वजण अर्जुनची खिल्ली उडवत असतात. तर सायली मात्र शांत उभी असते. सायली लाजत असते. तर अर्जुन म्हणतो, चला, तुम्ही सर्वांनी आता मलाच जर टार्गेट केला आहे तर मी तरी काय बोलणार आहे, पण तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला तर काहीच हरकत नाही. असं म्हणत अर्जुन आता ऑफिसला निघून जातो. सर्वच जण अर्जुनची खूप खिल्ली उडवत असतात, मज्जा मस्ती करत असतात आणि घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, ठरल्याप्रमाणे साक्षी आणि सचिन रेस्टॉरंटला गेलेले असतात. आता सचिन मोबाईलमध्ये गुंतून असतो. त्याचवेळी साक्षी सचिनला विचारते, तू हॉट ड्रिंक घेणार आहेस का? तर सचिन नकार देतो आणि पुढे काहीच बोलत नाही. साक्षी म्हणते, काय हे, तू मला तर विचारतही नाही आहेस, तू घेणार की नाही? तर आता सचिन म्हणतो, सॉरी, तू घेणार आहेस का? तर साक्षी म्हणते, नाही. तर त्यानंतर आता सचिन मात्र साक्षीमध्ये हरवून गेलेला असतो. आता सचिन साक्षीमध्ये एवढा हरवून गेलेला असतो की साक्षी सचिनला विचारते, काय झालंय, तू माझ्याकडे असं का पाहतोयस? तर सचिन म्हणतो, मला एक सांग, आपली मैत्री केव्हापासून आहे? म्हणजे 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष की अगदी लहानपणापासूनच? तर आता साक्षी म्हणते, तू असं का विचारतोयस? तू विसरलायस का? हल्लीच 15 दिवसापूर्वी आपली मैत्री झाली आहे आणि तू मात्र विसरूनच गेलायस. तर सचिन म्हणतो, नाही, मी विसरलो नाहीये, परंतु तुझ्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटते की आपलं नातं खरंच खूप जुनं आहे. खरंच मला तू आपलं नातं जुनं असल्याप्रमाणेच आवडायला लागलीयस. मला असं का वाटतंय सतर की आपली ओळख अगदी पूर्वीच्या जन्मापासूनच आहे. म्हणजे बघ ना, तुला पाहिल्यानंतर मी तर तुझ्यामध्ये हरवून गेलोच आहे, परंतु तू तर मला आता जास्तच आवडायला लागलीयस. खरंच तू मला खूप आवडतेस. असं म्हणत आता सचिन हळुवारपणे साक्षीचा हात हातात घेतो आणि साक्षीला म्हणू लागतो, तू जर मला एवढी आवडतच आहेस तर तुला माझ्या पास्टबद्दल सांगायला काहीच हरकत नाही.
तर साक्षी म्हणते, काय झालंय, तुला काय बोलायचं आहे? तर सचिन आपल्या पास्टबद्दल सांगत आता साक्षीला म्हणतो, मी कॅनडामध्ये असताना माझं एक अफेअर होतं, परंतु ते वर्क झालंच नाही. कारण आज तुझ्याबद्दल मला जी अटॅचमेंट वाटते ती तिच्याबद्दल कधी वाटलीच नाही. तुझ्याबद्दलची जवळीक तिच्यामध्ये मला कधी जाणवलीच नाही. तर आता साक्षी म्हणू लागते, सचिन, आज तू जर एवढा मनमोकळेपणाने माझ्यासोबत बोलत आहेस तर मला सुद्धा माझ्या पास्टबद्दल तुला सांगावंच लागेल. सचिन, मी तुला सत्य सांगत आहे, माझं सुद्धा अफेअर होतं. खरं तर माझंही एका मुलावर प्रेम होतं. अगदी एंगेजमेंटपर्यंत आमचं नातं गेलं होतं. परंतु कसं आहे ना, त्या मुलाची लायकीच नव्हती की तो मला आयुष्यभर साथ देईल. माझ्या आयुष्यात राहण्याची त्याची लायकीच नव्हती आणि म्हणूनच मी नातं तिथेच थांबवलं. आता सचिन आणि साक्षी यांनी एकमेकांचा पास्ट एकमेकांना सांगितलेला असतो आणि दोघेही एकमेकांचा हात अगदी घट्ट पकडून असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अर्जुन ऑफिसमध्ये असतो. त्याची क्लायंटसोबत मीटिंग चालू असते. तर आता अर्जुन त्यांची फाईल चेक करतो आणि म्हणू लागतो, ओके मुसुमदार, तुम्ही हा फ्रॉड केला नाहीये हे माझ्या चांगलंच लक्षात आलं आहे. आता ही केस मी तर घेणारच आहे, परंतु पुढच्या डिस्कशनसाठी माझे असिस्टंट चैतन्य गडकरी तुम्हाला कॉल करतीलच. आता मुजुमदार तिथून निघून जातात. त्याचवेळी चैतन्य येतो आणि अर्जुनला म्हणू लागतो, अर्जुन, आपल्याला एक क्लायंट भेटायला येणार आहेत, त्यांच्यासोबत संध्याकाळची मीटिंग फायनल करू का? अर्जुन म्हणतो, नाही, नको, आज नको, कारण आज संध्याकाळी मी आणि सायली लोखंडेंना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाणार आहोत. चैतन्य विचारतो, का तू त्यांच्यावर केस वगैरे करणार आहेस का? तर अर्जुन म्हणतो, एवढ्यात तर आहे, परंतु काही प्रश्नांचा उलगडा तर व्हायलाच हवा. चैतन्य, अरे, ज्यावेळी विचार केला त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की जर सायली त्यांची मुलगी नाही हे मधुभाऊंनी अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे आणि जर मधुभाऊ सांगत असतील सायली त्यांची मुलगीच नाहीये, तर मग लोखंड्यांच्या घरी मी जो फोटो पाहिला होता तो सायलीचा कसा काय असू शकतो? सायलीचा फोटो तिथपर्यंत गेलाच कसा? तर चैतन्य म्हणतो, हो रे, हा तर मी विचारच केला नाही. तर आता तू पुढे जाऊन काय करणार आहेस? अर्जुन म्हणतो, आज लोखंडेंना भेटल्यानंतर असंख्य प्रश्नांचा उलगडा होईल असं वाटतंय. आय होप सगळ्या प्रश्नांची खरी उत्तर मिळू देत, कारण आता मला या सत्यापर्यंत पोहोचायचंच आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिन साक्षीचा हात हातात घेत म्हणतो, सॅम, मला माहीत आहे पास्ट हा पास्ट असतो, परंतु आता सगळं काही विसरून ज्या, कारण आता आपण एकमेकांचे प्रेझेंट आहोत आणि फ्युचरही आहोत. आता सचिनचं हे बोलणं ऐकल्यानंतर साक्षी मनातून खुश होते. परंतु ज्या रेस्टॉरंटमध्ये सचिन आलेला असतो त्याच रेस्टॉरंटमध्ये आता अस्मिता सुद्धा आपल्या फ्रेंड्सना घेऊन येत असते. आता अस्मिता हॉटेलमध्ये येत आहे हे दृश्य सचिनने पाहिलेलं असतं. आता अस्मिताला तिथे आलेलं पाहून मात्र सचिनच्या पायाखालची जमीनच सरकते. सचिनला धक्का बसतो. त्याला काय करावं काहीच कळत नसतं. आता सचिन स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो. मेनू कार्ड घेऊन तो स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचवेळी साक्षी सचिनला विचारते, सचिन, अरे काय झालंय, तू असं का वागतोयस? असं म्हणत आता साक्षी त्याच्या हातातील मेनू कार्ड काढून घेते आणि त्याचवेळी अस्मिताचंही लक्ष सचिनवर पडतो. अस्मिताच्या लक्षात येतं की हा आपला नवरा सचिनच आहे. तर आता सचिन साक्षीला म्हणू लागतो, प्लीज आपण इथून जाऊयात का? तर साक्षी सचिनला म्हणते, सचिन, अरे असं जायचं का बोलतोयस तू? आपण तर आत्ताच आलोय ना इथे, मग असं लगेच अचानक का जायचंय? सचिन आता आपल्याला बरं नसल्याचं नाटक करतो आणि साक्षीला म्हणतो, प्लीज आपण इथून जाऊयात. साक्षी म्हणते, बरं ठीक आहे. आता साक्षी आणि सचिन तिथून निघून जात असतात, परंतु सचिनने साक्षीचा हात हातात घेतलेला असतो. हे सर्व दृश्य इथे अस्मिताने पाहिलेलं असतं. आता अस्मिता पूर्णपणे घाबरून गेलेली असते.
अस्मिताचा विश्वासच बसत नसतो की हाच सचिन आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली किचनमध्ये काम करत असते आणि अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते. सायलीचं लक्ष सतत मोबाईलकडे असतो, परंतु अजूनपर्यंत अर्जुनने काही फोन केलेला नसतो. आता सायली फोन हातात घेते आणि म्हणू लागते, अजूनपर्यंत या माणसाने मला फोनही केला नाहीये. काय करू या माणसाचं काहीच कळत नाही. सायली पुन्हा एकदा फोन खाली ठेवते. पुन्हा अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते, परंतु अजूनपर्यंत काही अर्जुन फोन करत नाही. आता मात्र वाट बघून सायली ही थकलेली असते. सायली म्हणते, या माणसाचं असं आहे ना, एकदा ऑफिसच्या कामात गुंतला की जगबुडी जरी आली तरी मात्र त्याचं लक्ष नसणार. आता मलाच फोन करावा लागेल. असं म्हणत आता सायली अर्जुनला फोन करायला घेते. आता अर्जुन सायलीचा फोन आलेला पाहतो आणि लगेच फोन उचलत म्हणतो, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आत्ताच आम्ही तुझं नाव काढलं होतं. सायली म्हणते, हो का? तुम्ही आणि माझी आठवण काढायला शक्यच नाही. कदाचित चैतन्य भाऊजींनीच माझी आठवण काढली असावी. अर्जुन म्हणतो, नाही नाही, मीच आठवण काढली होती. खरं तर मीच त्याला सांगत होतो. तर सायली म्हणते, काय सांगत होता? हेच ना, माझी बायको किती भांडकुदळ आहे, सतत मला त्रास देत असते, हेच सांगायचं असेल ना? तर अर्जुन म्हणतो, नाही, ऐकून तरी घे. मी चैतन्यला हेच सांगत होतो की माझी बायको किती परफेक्ट आहे, ती परफेक्ट डिसिजन घेते. आता आम्ही लोखंडेंना भेटायलाही जाणार आहोत. सायली म्हणते, हो का? हे मी चैतन्य भाऊजींना सांगितलं का? परंतु जिला सांगायचं होतं तिला तर सांगितलंच नाही. अर्जुन म्हणतो, आता तुलाच फोन करणार होतो. सायली विचारते, कधी? अर्जुन म्हणतो, आत्ताच. सायली म्हणते, हो का? मग आता मला सांगा, आता आपण कधी निघायचं आहे, कधी भेटायचं आहे? तर सायली अर्जुनला सतत एकच प्रश्न विचारत असते. अर्जुन म्हणतो, ऐकून तरी घे. सायली म्हणते, कधी भेटायचं आहे? अर्जुन म्हणतो, 4 वाजता. आता सायली फोन कट करते. अर्जुन पुढे काही बोलणार, परंतु सायली काही ऐकून न घेता फोन कट करताच अर्जुन म्हणतो, बघितलंस ना चैतन्य, हिची बायकोगिरी नेहमीच चालू असते. नेहमीच हे करा ते करा असंच चालू असतं. तर आता चैतन्य सायलीची बाजू घेत म्हणतो, परंतु तू करतोस का? ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आपल्या बायकोचं काही ऐकत नाही. त्यांनी सांगितलेलं कुठलंही काम पूर्ण करतच नाहीत. तर आता अर्जुन म्हणतो, म्हणजे तू सुद्धा बरोबर आहे, कारण ती तुझी वहिनी आहे ना. मग ज्या ठिकाणी वहिनी त्या ठिकाणी दीर तर जाणारच आहे, कारण तुम्ही दोघे एकाच टीममध्ये आहात. त्यामुळे तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. असं म्हणत आता अर्जुन स्वतःच माघार घेतो आणि शांत होतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं घाईघाईने सचिन आता साक्षीला घेऊन त्या रेस्टॉरंटच्या बाहेर पडत असतो. सचिन म्हणतो, प्लीज आपण इथून लवकरात लवकर निघूयात. तर साक्षी म्हणते, सचिन, अरे काय झालंय? तू असं का बोलतोयस की एवढ्या घाईघाईने आपल्याला इथून निघावं लागेल? साक्षी सचिनला म्हणते, थांब, नक्की काय झालंय? प्लीज मला कळू देत. सचिन म्हणतो, तिथे भरपूर ऊन होतं आणि मला उन्हाचा त्रास होतो आणि डस्टिंगही भरपूर होतं, त्यामुळे खूप वेगळं फिलिंग होते. प्लीज इथून निघूयात. साक्षी म्हणते, काय बोलतोयस तू? इथे तर अजिबातच ऊन नाहीये. तुला एवढा त्रास व्हायला आणि पॅनिक अटॅक, तू काय बोलतोयस नक्की? सचिन म्हणतो की हो, मला पॅनिक अटॅक आल्यासारखं झालं. सचिनच्या या बोलण्यावर साक्षीचा काही विश्वास बसत नसतो, परंतु सचिन काही न बोलता आता साक्षीचा हात हातात घेतो आणि तिकडून निघून जात असतो. आणि हे दृश्य आता पुन्हा एकदा अस्मिताने पाहिलेलं असतं आणि ती पडताळणी करण्यासाठी त्या दोघांच्या मागावर असते. आता सचिन आणि साक्षी पुढे चालत असतात आणि अस्मिता त्यांच्या मागून चालत असते. परंतु चालून चालून अस्मिताला दम लागलेला असतो आणि ज्यावेळी अस्मिता सचिनला आवाज देणार त्याचवेळी तिच्या हातून मोबाईल खाली पडतो आणि आपला मोबाईल घेण्यासाठी वागते. त्यावेळी मात्र तिथून सचिन आणि साक्षी गायब होतात. आता त्याचवेळी
त्या ठिकाणी एक व्यक्ती येते आणि अस्मिताचा मोबाईल तिच्या हातात देते. आता अस्मिता पुन्हा एकदा पुढे येते आणि त्यावेळी त्या गाडीजवळ असणाऱ्या ती साक्षीला पाहते आणि तिच्या बाजूला असणाऱ्या सचिनलाही, आणि म्हणूनच आता अस्मिता पुढे येते आणि मागूनच सचिनच्या खांद्यावर हात ठेवते, परंतु ती व्यक्ती सचिन नसून दुसरीच असते. त्यावेळी आता अस्मिता सॉरी म्हणते आणि तिथून निघून जाते. आता इकडे अस्मिताला साक्षीने पाहिलेलं असतं आणि म्हणूनच अस्मिताला पाहून साक्षी आपला चेहरा लपवते. तर त्यानंतर त्या ठिकाणी सचिन येतो. तर साक्षी म्हणते, काय झालं सचिन, तू कुठे गेला होतास? तर सचिन म्हणू लागतो, सॅम मी वॉशरूमला गेलो होतो. मला ओमेटिंग सारखं होत होतं. ओमेटिंग झाली त्यामुळे मला बरं वाटतंय. आता चल आपण निघूयात, मला घरी गेल्याशिवाय नाही शांत वाटणार. असं म्हणत आता सचिन गाडीमध्ये बसण्यासाठी निघून जातो. तर इकडे साक्षी विचार करत म्हणते, नक्की काय प्रकरण आहे हे? म्हणजे सचिनने अर्जुन सुभेदारच्या बहिणीला पाहिल्यानंतर तो एवढा का घाबरलाय? अस्मिता आणि सचिनचा नक्की काय संबंध आहे? सचिन माझ्याशी खोटं बोलत आहे. आता मला हे सत्य पाहावंच लागेल. आता मात्र साक्षीच्या समोर काही ना काही असे अनुभव आलेले असतात की आता साक्षी सत्य शोधायच ठरवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता साक्षी आणि सॅम घरी आलेले असतात. आता ज्यावेळी सचिन वॉशरूमला जातो त्यावेळी साक्षीने आता अण्णांना फोन केलेला असतो. तर अण्णा बोलू लागतात, बोला समीरा मॅडम, काय झालं? मग दीक्षित सोबत खाणं पिणं अगदी नेटर झालं ना? तर आता साक्षी म्हणू लागते, अण्णा इथे तर वेगळाच प्रॉब्लेम झाला आहे. तर आता अण्णा म्हणू लागतात, काय झालं? त्याला कळाले का की तू समीरा नाही आहेस हे? तर आता साक्षी म्हणते, नाही अण्णा, त्याला मी समीरा नाही हे नाही, तर तो सचिन माझ्यापासून काहीतरी लपवत आहे आणि त्याचं सत्यरूप काहीतरी वेगळंच आहे हे मला कळालं आहे. तर आता अण्णा म्हणू लागतात, काय म्हणजे नक्की तुला काय कळालं आहे? तर आता साक्षी घडलेला सर्व प्रकार अण्णांना सांगू लागते आणि म्हणू लागते, अण्णा आज मी आणि सचिन ज्या रेस्टॉरंटला गेलो होतो तिथे अस्मिता आली होती. तर आता अण्णा साक्षीला विचारतात, कोण अस्मिता? तर साक्षी म्हणू लागते, तीच अस्मिता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची सख्खी बहीण अस्मिता सुभेदार, ती त्या ठिकाणी आली होती. तर आता साक्षीला अण्णा विचारतात, पण तुला कसं कळालं की तो सचिन आणि अस्मिता एकमेकांना ओळखतायत? तर आता साक्षी घडलेला प्रकार सांगत अण्णांना म्हणू लागते, ज्यावेळी ती त्या ठिकाणी आली त्यावेळी हा पूर्णपणे भितरून गेला होता. तो तिथून लगेच बाहेर पडला आणि ती अस्मिता आमच्या मागे मागे आली आणि ज्यावेळी तिने एका व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवला ती व्यक्ती वेगळीच होती, परंतु ज्यावेळी अस्मिता तिथून निघून गेली त्याचवेळी पुन्हा सचिन त्या ठिकाणी आला आणि मला म्हणाला की मी वॉशरूमला गेलो होतो, मला ओमेटिंग झाली आहे. परंतु मी अगदी पक्क सांगते की ते दोघेही एकमेकांना ओळखतायत, त्यांच्या नक्कीच काहीतरी संबंध आहे आणि ही गोष्ट माझ्यापासून सचिन लपवण्याचा प्रयत्न करत आहे. हा दीक्षित काहीतरी लपवत आहे, ते सत्य आपल्याला शोधावंच लागेल. परंतु आता तर मी त्याला जाब विचारणारच आहे. तर अण्णा म्हणू लागतात, नाही नाही पोरी, अशी चूक करू नकोस, कारण बाईचा हल्ला कसा परतवून लावायचा हे पुरुषांना चांगलंच माहीत असतं. तो नक्कीच काहीतरी थापा मारणार, परंतु आता तू तसं काही करणार नाहीयेस. तर साक्षी म्हणते, म्हणजे अण्णा मी त्याला काही जाब वगैरे विचारायचंच नाहीये का? अण्णा म्हणतात, नाही, कारण आता तुला त्याला बेसावत ठेवायचं आहे. तो बेसावत असतानाच आपल्याला त्याच्यावर हल्ला करायचा आहे. अगोदर मला त्या दीक्षितची पूर्ण हिस्ट्री काढू देत, म्हणजे कसं आहे ना, त्याचा भूगोल, इतिहास सगळं काही मला तपासून पाहू देत. एकदा का त्याचा भूगोल इतिहास कळाला की त्यानंतर त्याला पालखीत बसवायचं की तिरडीवर झोपवायचं हे आपण ठरवायचं आहे. साक्षी म्हणते, अण्णा प्लीज असं काहीतरी बोलू नका. तुम्ही असं काहीतरी बोललात ना की मला खरंच भीती वाटते. परंतु अण्णा आता मी फोन ठेवते, कारण तो वॉशरूमला गेला आहे.
तो जर बाहेर आला तर त्याला संशय येईल, त्यामुळे आपण संशयाला जागा द्यायचीच नाहीये. असं म्हणत आता साक्षी फोन ठेवते, परंतु साक्षीच्या मनामध्ये मात्र गोंधळ निर्माण झालेला असतो. सचिन नक्की कोण आहे? त्याचा आणि अस्मिताचा काय संबंध आहे? हे शोध घ्यायचं अण्णाने आणि तिने ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अस्मिता घरी आलेली असते, परंतु अस्मिता खूप अस्वस्थ असते. अस्मिता सतत सचिनला फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सचिन काही फोन उचलत नसतो आणि म्हणूनच अस्मिताची चिडचिड होत असते. तर पूर्णाजी विचारतात आलीस का? परंतु अस्मिता काहीच बोलत नाही. तर पूर्णाजी विचारतात अस्मिता काय झालंय? तर आता अस्मिता म्हणू लागते, पूर्णाजी जरा थांबशील का? तर पूर्णाजी म्हणतात अस्मिता काय झालंय? सांगशील का? परंतु मात्र अस्मिता काहीच बोलत नाही. ती सतत फोन करण्याचा प्रयत्न करत असते. तर कल्पनाताई म्हणू लागतात, मला तरी असं वाटतं की मैत्रिणींसोबत बोलून पोट काही भरलं नाही आणि म्हणूनच ही खोनाफोनी चालू आहे. तर अस्मिता म्हणते नाही, मी माझ्या मैत्रिणींना फोन करत नाहीये, तर मी सचिनला फोन करते आहे. कल्पनाताई विचारतात, काय सचिनला फोन? अगं तो कामात असेल, तो कसा फोन उचलेल सांग बघू. अस्मिता म्हणते नाही मम्मा, तो कामात नाही, तर तो पनवेलमध्ये आहे. आता हे ऐकल्यानंतर कल्पनाताई आणि पूर्णाजींना धक्काच बसतो. पूर्णाजी विचारतात, काय अगं अस्मिता, तू काय बोलतेस? सचिन पनवेलमध्ये आहे आणि तुला कसं कळालं? तर आता अस्मिता म्हणते की हो, मी त्याला पाहिलं आहे. तर आता कल्पनाताई म्हणतात, अस्मिता तू जरा शांत होशील का? तू अगोदर बस आणि जे काही घडलंय ते नीटपणे सांग. अस्मिता म्हणते, मम्मा मी आणि माझ्या फ्रेंड ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो तिथे सचिन होता. मी सचिनला पाहिलं आहे आणि घडलेला सर्व प्रकार अस्मिता सांगू लागते. कशा प्रकारे ती सचिनच्या मागे मागे धावत गेली हे सगळं काही ती सांगत असते. आता मात्र कल्पनाताई चिडतात आणि म्हणू लागतात, अस्मिता अगं तू या अवस्थेमध्ये त्याच्या मागे मागे धावत गेलीस आणि तुझ्या पोटात कळ आली. अस्मिता तुला जर काही झालं असतं तर आता अस्मिता म्हणते, मम्मा अग मला काही झालं नाही, मला फक्त तो सचिन आहे की नाही हेच पाहायचं होतं आणि सचिन इथे आहे. तर पूर्णाजी म्हणतात, नक्की तुला काय म्हणायचं अस्मिता? आताच तर तू म्हणालीस ज्या व्यक्तीला तू हात लावलास, ज्याच्या खांद्यावर हात ठेवलास आणि तिने मागे पाहिली, ती व्यक्ती सचिन नव्हतीस आणि एकीकडे म्हणतेस की तू सचिनला पाहिलेस. तर अस्मिता म्हणते की हो मम्मा, या सगळ्या गडबडीत सचिन माझ्या हातून निसटला आहे. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता अगं तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का? अगं तू सचिन दिल्लीत आहे, तो तुला इथे कसा दिसेल सांग बघू पनवेलमध्ये. आता मात्र अस्मिता चिडते आणि म्हणू लागते, मम्मा तुमच्या कोणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये का? प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं सांगते, मी सचिनला पाहिलंय, तो सचिनच होता. असं म्हणताच आता अस्मिताला त्रास होऊ लागतो आणि ती खाली कोसळते. अस्मिता बेशुद्ध झालेली असते. आता कल्पनाताई तिला वारा घालत असतात, तर विमल तिचे पाय मॉलिश करत असते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.